तुमच्या दातांमध्ये वारंवार कीड लागते का? ब्रश केल्यावरही मसुळ्यांतून रक्त येतं का? थंड पाणी, आईस्क्रीम किंवा थंड पेय घेतलं की दातात अचानक झटका बसल्यासारखी झिणझिणी येते का? आणि सकाळी उठल्यावर तोंडातून अशी वास येते की स्वतःलाच अस्वस्थ वाटतं. जर या प्रश्नांपैकी एक जरी तुमचं उत्तर हो असेल तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण आज मी तुम्हाला एक अशी नैसर्गिक पद्धत सांगणार आहे जी फक्त 30 ते 40 सेकंद वापरली तरी हळूहळू दातांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे यात कोणताही महागडा केमिकल, महागडा टूथपेस्ट किंवा हजारो रुपयांचं ट्रीटमेंट लागत नाही. कल्पना करा, जर एक साधी नैसर्गिक गोष्ट तुमच्या दातांचा त्रास कमी करू शकली तर? मित्रांनो, अनेक लोक दात दुखायला लागले की लगेच महागड्या टूथपेस्टच्या जाहिरातींवर विश्वास ठेवतात. कुणी जेल वापरतात, कुणी माउथवॉश वापरतात, कुणी डेंटिस्टकडे क्लिनिंग करून घेतात. त्या क्षणी थोडा आराम मिळतोही, पण काही महिन्यांनी पुन्हा तीच समस्या परत येते. पुन्हा कीड, पुन्हा रक्त येणे, पुन्हा दुर्गंधी आणि मग पुन्हा पैसे खर्च. कधी तुम्ही विचार केलाय का की हे पुन्हा पुन्हा का होतं? कारण खरी समस्या वरवर दिसते ती नसते. खरी समस्या आपल्या तोंडात असलेल्या सूक्ष्म जीवाणूंमध्ये असते. आपलं तोंड म्हणजे एका छोट्या जगासारखं असतं जिथे लाखो प्रकारचे बॅक्टेरिया राहतात. काही चांगले असतात जे तोंडाचं संतुलन राखतात आणि काही वाईट असतात जे दातांची कीड, मसुळ्यांची सूज आणि दुर्गंधी निर्माण करतात. जेव्हा या चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांमधलं संतुलन बिघडतं तेव्हा समस्या सुरू होते. आपण गोड पदार्थ खातो, थंड पेय पितो, योग्यरित्या तोंड स्वच्छ करत नाही आणि हळूहळू ते वाईट बॅक्टेरिया वाढू लागतात. ते साखरेला आम्लात बदलतात आणि हे आम्ल आपल्या दातांच्या एनामलला हळूहळू वितळवतं आणि आपण म्हणतो की दातात कीड लागली. प्रत्यक्षात तो कोणताही जिवंत किडा नसतो. ती एक कॅव्हिटी असते जी बॅक्टेरियामुळे तयार होते. त्याच वेळी काही बॅक्टेरिया मसुळ्यांमध्ये सूज निर्माण करतात, ज्यामुळे ब्रश करताना रक्त येऊ लागतं. आणि जेव्हा दाताचं बाहेरचं संरक्षण थर घासला जातो तेव्हा आतल्या नसांना संवेदनशीलता येते. म्हणून थंड किंवा गरम काही खाल्लं की झिणझिणी येतात. म्हणजे समस्या एकच आहे, पण तिचे अनेक परिणाम दिसतात. आणि म्हणूनच जर आपल्याला कायमचा आराम हवा असेल तर आपल्याला त्या मूळ कारणावर काम करावं लागेल. आणि इथेच एक जुनी पण वैज्ञानिकदृष्ट्या मान्य झालेली आयुर्वेदिक पद्धत खूप उपयोगी ठरते. कदाचित तुम्ही तिचं नाव आधी ऐकलं असेल, त्रिफळा. होय मित्रांनो, त्रिफळा. आवळा, हरितकी आणि बिभितकी या 3 औषधींचं मिश्रण म्हणजे त्रिफळा. आयुर्वेदात याला शरीर शुद्ध करणारी आणि ऊतकांना बळ देणारी औषधी मानली जाते. पण अनेकांना माहीत नसतं की त्रिफळा तोंडाच्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी आहे. कारण यात शक्तिशाली अँटीबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे बॅक्टेरियाची वाढ कमी करतं, मसुळ्यांची सूज कमी करतं आणि तोंडाचं नैसर्गिक संतुलन पुन्हा तयार करण्यात मदत करतं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक साधी पण प्रभावी पद्धत पाहणार आहोत ज्याला त्रिफळा माउथ रिन्स म्हणतात. आणि पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे की हे त्रिफळा नेमकं आपल्या तोंडात कसं काम करतं आणि का अनेक संशोधनांमध्ये याची तुलना आधुनिक माउथवॉशची केली गेली आहे. आता प्रश्न येतो की त्रिफळा इतकं खास का आहे आणि हे साधं दिसणारं आयुर्वेदिक मिश्रण आपल्या तोंडात जाऊन नेमकं काय करतं? हे समजून घेतलं तर तुम्हाला या उपायाचं खरं महत्त्व कळेल. मित्रांनो, दातांच्या किडीमागे मुख्य कारण असतं काही विशिष्ट प्रकारचे बॅक्टेरिया. त्यातील एक प्रसिद्ध बॅक्टेरिया म्हणजे स्ट्रेप्टोकोकस म्युटन्स. हा बॅक्टेरिया आपल्या तोंडात असतो आणि जेव्हा आपण साखर किंवा गोड पदार्थ खातो तेव्हा हा त्या साखरेला आम्लात बदलतो. हे आम्ल दातांच्या बाहेरील एनामलला हळूहळू वितळवतं. सुरुवातीला एक छोटासा डाग दिसतो, नंतर एक लहान खड्डा तयार होतो आणि मग आपण म्हणतो की दातात कीड लागली. त्याच वेळी दुसरे काही बॅक्टेरिया मसुळ्यांच्या आसपास जमा होतात आणि प्लॅक तयार करतात. हा प्लॅक मसुळ्यांना सूज आणतो आणि मग ब्रश करताना रक्त येऊ लागतं. आता कल्पना करा की जर आपण या बॅक्टेरियांची वाढ थांबवली तर काय होईल? दातांची कीड थांबेल, मसुळ्यांची सूज कमी होईल आणि तोंडातील दुर्गंधी देखील कमी होईल. त्रिफळा याच ठिकाणी काम करतं, कारण त्यात असलेले नैसर्गिक घटक बॅक्टेरियांची वाढ रोखतात. आवळ्यामध्ये असलेलं व्हिटॅमिन सी मसुळ्यांना मजबूत करतं. टॅनिन्स आणि फ्लॅव्हिनॉइड्स सूज कमी करतात आणि अँटीऑक्सिडंट्स ऊतकांची दुरुस्ती करण्यास मदत करतात. काही अभ्यासांमध्ये तर त्रिफळ्याची तुलना क्लोरहेक्झिडिन नावाच्या रसायनाशी करण्यात आली आहे, जे अनेक माउथवॉशमध्ये वापरलं जातं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे अनेक प्रयोगांमध्ये त्रिफळ्याने जवळजवळ तितकाच फायदा दिला. पण फरक असा की त्यात कोणतेही कठोर केमिकल नव्हते.
दातांवर डाग पडत नाहीत, चव बदलत नाही आणि तोंडात जळजळ होत नाही. त्यामुळे दीर्घकाळ वापरण्यासाठी ही खूप सुरक्षित पद्धत मानली जाते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्रिफळा तोंडाचं pH संतुलित ठेवण्यास मदत करतं. जेव्हा तोंड जास्त आम्लीय होतं तेव्हा कॅव्हिटी निर्माण करणारे बॅक्टेरिया पटकन वाढतात. पण जर तोंडाचं वातावरण हलकंसं अल्कलाईन राहिलं तर हे बॅक्टेरिया टिकू शकत नाहीत. त्यामुळे त्रिफळा अप्रत्यक्षपणे दातांच्या संरक्षणासाठी काम करतं. काही लोक म्हणतात की हे फक्त जुना घरगुती उपाय आहे, पण आता आधुनिक संशोधन सुद्धा या गोष्टीला मान्यता देत आहे. अनेक आयुर्वेदिक आणि डेंटल स्टडीजमध्ये त्रिफळ्याच्या माउथ रिन्सने प्लाक कमी होणं, मसुड्यांची सूज कमी होणं आणि तोंडाची स्वच्छता सुधारण्याचे परिणाम दिसून आले आहेत. म्हणजेच ही फक्त परंपरा नाही तर विज्ञानानेही मान्य केलेली पद्धत आहे. पण इथे एक महत्त्वाचा प्रश्न उरतो, ही पद्धत नेमकी कशी वापरायची, किती प्रमाणात वापरायची आणि किती वेळ तोंडात ठेवायची? कारण योग्य पद्धतीने वापरलं तरच पूर्ण फायदा मिळतो. म्हणून पुढच्या भागात मी तुम्हाला अगदी सोप्या स्टेप्समध्ये सांगणार आहे की त्रिफळा माउथ रिन्स घरी कसा बनवायचा आणि कोणत्या लोकांनी तो कसा वापरावा. त्यामुळे पुढचा भाग नक्की बघा, कारण तिथे तुम्हाला प्रत्यक्ष उपयोगी पडणारी माहिती मिळणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग, हा त्रिफळा माउथ रिन्स घरी कसा तयार करायचा आणि तो योग्य पद्धतीने कसा वापरायचा. कारण अनेक वेळा लोक उपाय तर ऐकतात पण योग्य पद्धत न कळल्यामुळे पूर्ण फायदा मिळत नाही. मित्रांनो, ही पद्धत खूप सोपी आहे. सर्वप्रथम तुम्हाला अर्धा टीस्पून त्रिफळा चूर्ण घ्यायचं आहे. हे आयुर्वेदिक दुकानात सहज मिळतं. त्यानंतर सुमारे 200 मिली पाणी एका भांड्यात घ्या. त्या पाण्यात त्रिफळा चूर्ण घाला आणि ते मध्यम आचेवर उकळायला ठेवा. फार जोरात उकळायचं नाही, साधारण 2 ते 3 मिनिटे ते हलकंसं उकळू द्या. यामुळे त्रिफळ्यातील सक्रिय घटक पाण्यात उतरतात. नंतर गॅस बंद करा आणि ते थोडंसं कोमट होईपर्यंत थांबा. जेव्हा ते पिण्याइतकं कोमट होईल तेव्हा ते नीट गाळून एका ग्लासात घ्या. आता हा तयार झालेला त्रिफळा माउथ रिन्स आहे. याचा वापर करताना एक मोठा घोट तोंडात घ्या आणि साधारण 30 ते 40 सेकंद तोंडात इकडून तिकडे फिरवा. म्हणजे ते पाणी दातांच्या सर्व बाजूंना आणि मसुळ्यांभोवती पोहोचेल. त्यानंतर ते थुंकून टाका आणि अशाच प्रकारे संपूर्ण ग्लास संपेपर्यंत कुळा करत राहा. जर तुमच्या मसुळ्यांतून रक्त येत असेल, तोंडाला दुर्गंधी येत असेल किंवा कॅव्हिटीची समस्या असेल तर दिवसातून 2 वेळा हा उपाय वापरू शकता. सकाळी ब्रश केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी. काही दिवसांतच तुम्हाला फरक जाणवू लागेल. मसुड्यांची सूज कमी होईल, तोंडातील ताजेपणा वाढेल आणि हळूहळू दात अधिक मजबूत वाटू लागतील. मात्र काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्रिफळा गाळताना पावडर खूप दाबू नका, कारण त्यातील बारीक कण पाण्यात येऊ शकतात. 6 वर्षांखालील लहान मुलांना हा उपाय देऊ नका. आणि जर दातांची समस्या खूप जुनी किंवा गंभीर असेल तर डेंटिस्टचा सल्ला घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण घरगुती उपाय हे सहाय्यक असतात, पण काही वेळा वैद्यकीय उपचार आवश्यक असतात. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले दात आणि मसुळे हे आपल्या शरीराचे प्रवेशद्वार आहेत. जर तोंड निरोगी असेल तर पचन, प्रतिकारशक्ती आणि एकूण आरोग्यही चांगलं राहण्यास मदत होते. म्हणून रोजच्या छोट्या सवयींमध्ये हा साधा उपाय जोडला तर भविष्यात मोठ्या समस्यांपासून बचाव होऊ शकतो. आणि जर तुम्हाला अशाच आरोग्यविषयक सोप्या पण प्रभावी माहितीचे व्हिडिओ आवडत असतील तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक रोचक आणि उपयुक्त विषय घेऊन भेटणार आहोत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत रहा, कारण एक सुंदर हसू हेच खऱ्या आरोग्याचं सर्वात मोठं चिन्ह आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.